येऊरच्या पायथ्याशी असलेल्या वनखात्याच्या जमिनीची मालकी दयाभाई अँड कंपनीला देऊन त्यावर उद्यानाचे आरक्षण ठाणे महानगरपालिकेकडून टाकण्यात आले आहे. त्या बदल्यात 2800 कोटींचा TR देण्यात आला आहे. हे आरक्षण कोणत्या अधिकाऱ्यातून देण्यात आले आहे? महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने दयाभाई कंपनीला जागा न देण्याचा निर्णय 1982 मध्ये दिलेला असताना तो 2017 मध्ये का फिरवण्यात आला? सुरुवातीलाच दयाभाई कंपनीकडून जमीन नको असल्याचे पत्र देऊनही त्यांना 193 एकर जमीन का देण्यात आली, असे सवाल करून यामागे मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप करीत याविरुद्ध आपण जनहित याचिका दाखल करणार असल्याचे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांना सांगितले. या घोटाळ्यामागे गणेश नाईक यांच्याकडे असलेले वनखाते आहे. वनखात्याची 1 इंचही जमीन जाऊ देणार नाही अशी गर्जना करणारे गणेश नाईक हा घोटाळा होत असताना गप्प का आहेत, असेही डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले. येऊरच्या पायथ्याशी असलेली तब्बल 193 एकर जागा ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जैवविविधता उद्यान म्हणून आरक्षित करण्यात आली आहे. या जागेच्या मोबदल्यापोटी दयाभाई अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ह्या कंपनीला जवळपास 2800 कोटी रुपयाचा TR दिला जात आहे. याबाबत डॉ. जितेंद्र आव्हाड आणि मनोज प्रधान यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. ह्या भेटीनंतर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी नगरसेवक यासिन कुरेशी, नगरसेविका मनीषा भगत, दीपाली भगत आदी उपस्थित होते. डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की चितळसर मानपाडा येथे सुमारे 193 एकर जमीन आहे. ही जमीन वन खात्याकडे असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. विद्यमान स्थितीत जागेची मालकी सांगणाऱ्या दयाभाई आणि कंपनीने त्यास विविध पत्राद्वारे मान्यता देखील दिली होती. तसेच या ठिकाणी असलेल्या 23-24 एकर जमीन आपण संपादित करून बांधकाम केले असल्याने त्या बदल्यात वन खात्याला दुसरीकडे जमीन देण्याचे आश्वासित केले होते. राज्य शासनाने देखील त्यास मान्यता दिली होती. मात्र त्यानंतर 5 जुलै 1979 रोजी 24 एकर 32 गुंठे जमीन वनामधून वगळण्यात यावी असे पत्र दयाभाई कंपनीकडून देण्यात आले. प्रत्यक्षात ही जमीन 59A1 ही असताना 50-60 ही जमीन दाखवण्यात आली. 3 ऑगस्ट 1980 मध्ये जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी हा प्रस्ताव मान्य केला. 1982 मध्ये या निर्णयाविरोधातील अपिलावर सुनावणी करताना महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणाने अशी कृती करण्यास नकार दिला होता. मात्र 2017 साली महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरणात सुभावराव पाटील हे नियुक्त झाले आणि एका मोठ्या पॉवर ब्रोकरने जादू करून निकाल फिरवला. सर्वात कहर म्हणजे 1975 पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आखातीत असलेल्या या जमिनीपैकी 17 एकर जमिनीवर एका आदिवासीने दावा सांगितला. तहसीलदार यांनीही 70B नुसार ही जमीन संबंधितांना देऊन टाकली. शिवाय या ठिकाणी खाण असतानाही शेती कसत असल्याचे विचित्र दावाही मान्य करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेकडून ह्या जमिनीचे रूपांतर निवासी क्षेत्रातही करण्यात आले. विशेष म्हणजे वन खात्याने त्याविरोधात साधे अपीलही केले नाही. कहर म्हणजे 1975 पासून या जागेचा ताबा वन खात्याकडे असताना त्यावर ठाणे महानगर पालिकेचा अधिकार नसताना केवळ दयाभाई आणि कंपनीला 2800 कोटीचा TR देता यावा यासाठी सन 2018 मध्ये या जागेपैकी 100 एकर जागेची ताबा पावती दयाभाई कंपनीला देऊन चक्क उद्यानाचे आरक्षण टाकण्यात आले. ज्या जागेवर आरक्षण टाकण्यात आले आहे ती जागा म्हणजे सुमारे 245 मीटर उंचीचा डोंगर आहे. संजय गांधी उद्यान हे केंद्र शासनाने नॅशनल पार्क म्हणून घोषित केले असून 2016 मध्ये ह्या उद्यानासाठी त्यालगतच्या पर्यावरण संवेदनशील भागासाठी विशेष नियमावली लागू करण्यात आली आहे. या नियमानुसार सदर गट क्रमांक 59A1 हा भाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोडतो. विशेष म्हणजे राज्याचे युनिफाईड DCPR चे नियम राखीव राष्ट्रीय उद्याने आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांना लागू होत नाही असे स्पष्ट नियम असतानाही केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा TR बहाल करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणाले की ठाणे महानगरपालिकेने दाखल केलेली स्पेशल लीव्ह पिटिशन मागे घेतली आहे. ती कुणाच्या दबावाखाली मागे घेतल्याने प्रशासनाची भूमिका पुन्हा चर्चेत आली आहे. ही जागा 1975 सालापासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या म्हणजेच वन विभागाच्या ताब्यात आहे. मात्र वन विभागातील काही उच्चपदस्थ अधिकारीच ही जागा संबंधित कंपनीला मिळवून देण्यासाठी पडद्यामागून हालचाली करत असल्याचे
चर्चा आहे. या प्रकरणात राज्य शासनाचा विधी व न्याय विभाग देखील सामील असल्याचा दाट संशय आहे. कारण सर्वोच्च न्यायालयात या विरोधात वन विभागाची स्पेशल लीव्ह पिटिशन दाखल करण्यास याच विभागाने परवानगी नाकारली आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार व संगनमत असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे राज्याचे युनिफाईड DCPRचे नियम राखीव राष्ट्रीय उद्याने आणि पर्यावरण संवेदनशील क्षेत्रांना लागू होत नाही असे स्पष्ट नियम असतानाही केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता हा TDR बहाल करण्याची प्रक्रिया राबवली जात आहे. त्याविरोधात आपण जनहित याचिका दाखल करणार आहोत असेही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तेरी भी चूप मेरी भी चूप. पण या भ्रष्टाचारामागे सर्वात मोठी भूमिका ही वन खात्याची आहे. आम्हाला मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे की आपण डोळे मिटून गप्प बसणार आहात. आपल्या कानावरती हे सगळं येत असताना सर्वोच्च न्यायालयात म्हणजे ही लढाई गेली 1975 पासून डी दयाबाई विरुद्ध वन खातं असताना आज 50 वर्षानंतर जेव्हा निकाल येत आहेत तेव्हा वन खातं सर्वोच्च न्यायालयात का गेलं नाही? हा, सर्वोच्च न्यायालय वन खात्याला हा ठरलं असतं तर आम्ही समजलो असतो, पण जायचंच नाही. याचा अर्थ तेरा भी तू भी ले मैं भी लेता हूं, सब मिलके बांट के खाएंगे. पण विधिमंडळाच्या पटलावरती त्यांनी म्हटलं होतं, पटलावरचं रेकॉर्डवरचं. नाही, माझीही अशी भावना आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार उघड्या डोळ्याने गणेश नाईक बघणार नाहीत. पण गणेश नाईक शांत काय आहेत? गेले 8-10 दिवस पेपरमध्ये हे सगळं होत असताना गणेश नाईक एका शब्दानेही बोलत नाहीत. मग उघड आरोप होईल की गणेश नाईकच ह्याच्यात सामील आहेत. जो मी करत नाहीये, गणेश नाईकांनी मौन सोडावं. त्यांच्यावर कोणाचं प्रेशर आहे का की तुम्ही जाऊ नका सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयाचा निकाल आहे तो चालू द्या, पुढे घेऊन जाऊ. मुळात डी दयाबाईंनी जमीन मागितलीच नव्हती. मूळ डी दयाबाईंनी मागितलेली जमीन फक्त 24 एकर होती. मग हे सगळं पुढे कसं काय आलं?